लोखंडवाला? हाँ हाँ चलो। चल, आणि मेन रोडने घ्या दादा. हो. दादा इधर से क्यों निकाला? मैं बोली थी ना, वो गली में से क्यों निकाला? मेन रोड से जाना था ना. ताई थांबा ना, शॉर्टकट आहे हा. तुम्हाला मराठी येतं? अहो मग काय, मी मराठी आहे. अहो मग हिंदीत काऊन बोलत राहिले? अहो तुम्हीच तर हिंदीने सुरुवात केली. भैताडचे मी पण. हे असंच राहते मराठी माणसाचं. चला ना, आता लवकर चला ना. ताई गाडी वगैरे सुट्टी आहे का तुमची? अहो गाडी नाही सुटत आहे. माझा मुलगा आहे, त्याला घ्यायला जायचंय. उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. जरा जरा बोळात ना काढा की. अहो ताई गाडी तर हलू द्या पुढची. ही राधिका कशी नाही आली अजून? रेवती, जर गुरु सर शनायाला घेऊन बाहेर गेले तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल ना. नाही नाही, तसं काही नाही होणार. कारण मी शनायाला फोनवर बोलताना ऐकलंय, गुरुना तिच्यासाठी काहीतरी खायला आणणार आहे, घरीच आणणार आहे पार्सल. मग ठीक आहे. अगं पण गुरु घरी आलाय आणि त्यांनी जर दार लावून घेतलं तर मग राधिका येऊन उपयोग काय? ओ गॉड, आता मी एक काम करते, मी पटकन वर जाते आणि चावीने लॅच उघडते. हळूच उघडा पण. हो हो जाते. रेवती, भक्ती वर गेलीये. राधिका मॅम आले आणि त्यांनी भक्तीला वर पाहिलं तर? देवा, यांची तब्येत लवकर बरी होऊ दे. हे आता लवकर घरी पोहोचू दे. माझा फोन पण नाही उचलून राहिले. यांना काय झालंय माहिती नाही, पण यांचं दुःख, यांच्या चिंता, यांचे कष्ट सगळं मला दे. पण त्यांना नीट ठेव. शनाया, तुझ्यासोबत इतकं छान वाटतं ना. सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स दूर पळून गेल्यासारखं वाटतं. आय फील सो गुड विथ यू. Of course, I know you love me ना. गॅरी, घरी बायको सोबत पण तुला असंच वाटतं का? अगं मी घरी जरी असलो तरी तिच्याजवळ नसतोच ना. ऑब्विसली करेक्ट आहे. सतत कटकट करत असेल ना ती. हे करून राहिली, ते करून राहिली, हे खाऊन घ्या ना, ते खाऊन घ्या ना. त्या दिवशी पण तुला अगं आठवते? एक 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 आपण तिच्याच बद्दल बोलणार आहोत का? सॉरी, नाही, आपण काहीतरी वेगळं बोलूया. यु नो व्हॉट, माझी एक खूप ह्यूज ड्रीम आहे. मला ना कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जायचंय आणि तिकडे आपलं फार्म हाऊस असेल विथ अ ह्यूज फायर प्लेस. आणि तिकडच्या पोर्चवर ना अशाच एका खुर्चीवर आपण दोघांनी बसायचं आणि मस्त सनसेट बघायचा. ऍक्च्युली ना मला वर्ल्ड टूर करायची यार तुझ्यासोबत. नक्की करूया. हो करूया ना. मग तू इकडेही भेटत नाहीस मला, वर्ल्ड टूर काय करतोय? आता तुला माहितीये ना, ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळता सांभाळता माझ्या नाकी 9 येतात का. हो यार, आता ऑफिसला पण नाही सोबत जाऊ शकत आपण. कपूर आणि त्या ओल्ड फर्निचर पानवलकरने काढून टाकलं ना मला बाहेर. काय यार, आता नोकरी नाही अशी, मला घरी इतकं बोर होतं रे एकटीला. आय नो बच्चा, पण अजून थोडा वेळ. एक काम कर, थोडा मॅटर थंड होऊ दे. तू ऑफिसला ये, कपूर सरांना सॉरी म्हण, मी तुझ्या बाजूने बोलतो आणि मॅटर सॉल्व्ह करून टाकूया. हे असं होऊ शकतं? होऊ शकतं म्हणजे? आफ्टर ऑल आय एम सिनियर मॅनेजर, माहितीये ना. आय एम अ बिग बॉस. हा बस बस बस. दादा किती झाले? 95. ती का नाही आली अजून? राधिका मॅम,
रेवती, राधिका मॅम आल्या. हो, राधिका आली आहे आणि वरती गुरु शनाया ऐकत राहील. म्हणजे सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे होते. आता एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लागू दे सगळ्याचा. मला टेन्शन काय येत आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम नको व्हायला. आय मीन स्ट्रेसमध्ये कुणी काय केलं तर, कुणाला काही झालं तर. ऑलरेडी एकदा स्ट्रेसमुळे गुरु सरांचं बीपी शूट झालंय. पण कुणाला काही होत नाहीये. मला काळजी फक्त राधिकाची. तिला कदाचित त्रास होऊ शकतो ह्या सगळ्याचा, पण त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. फोन का नाही उचलत आहे रे? रेवती, फोन सायलेंटवर का नाही टाकला? Who called up? मिस्टर गुप्ते. What happened? हॅलो, अहो फोन का नाही उचलत आहे तुम्ही माझा? ओ, राधिका समोर होती माझ्या, म्हणून मी. काय? राधिका वहिनी पोहोचल्यात तिथे? हो, आत्ताच. रेवतीजी प्लीज थांबवा हे सगळं आत्ताच्या आत्ता. काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय मी. सगळा मूर्खपणा चाललाय हा. राधिका वहिनींना हा त्रास नाही सहन होणार. अहो पण पण बीड काही नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना थांबवा. मला खात्री आहे राधिका वहिनींना हा धक्का सहन होणार नाही. हे बघा, आता काही होऊ शकणार नाही. आणि आज ना उद्या तिला कळणारच होतं ना. मग आज कळलं तर अनर्थ होईल. का कोण जाणे, मला भीती वाटतेय त्यांच्याविषयी. रेवतीजी, त्यांना जर काही झालं ना तर आपण स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मला फार मनापासून वाटतं हे. प्लीज त्यांना थांबवा. हे बघा, तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका मिस्टर गुप्ते. असं काहीही होणार नाही. मी आहे ना तिची काळजी घ्यायला. रेवतीजी, तुम्ही फार लाईटली घेताय हे सगळं. राधिका वहिनींना काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, हे लक्षात ठेवा. दादा, मॅडम 304 कुठे आहे?